नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ। आणि इकडं माझा चाललाय स्वयंपाक। इथं ठेवलाय चहा आणि आज केले घेवड्याची भाजी। तर घेवडे शेंग नीट करून घेतली होती रात्री आणि इथं कोथिंबीर आणि लसूण घेतलाय बारीक करून। आता तेल टाकलंय कढईत गरम करायला। तेल गरम झाले, आता मोहरी टाकून घेते। मोहरी पण चांगली तडतडली। आता इथं टाकले आता मोहरी, जिरी मोहरी दोन्ही टाकले आता। आणि आता लसूण आणि कोथिंबीर टाकते। त्या घेवडे शेंग टाकले आता। याला 2 मिनिटं झाकून ठेवते म्हणजे शिजून चांगली। मीठ टाकले, घेवडे शेंग शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते। आता मी पीठ मळून झालं आता माझं। पीठ चांगलं भिजतंय तोपर्यंत दुसऱ्या भाजीची तयारी करू। तर इथं रानातनं ताजी ताजी वांगी आणलेत। वांग्याची भाजी करायची आपल्याला आज। तर चला वांग्याची भाजी करून घेऊया। कारण का एक सुक्की भाजी आणि एक पातळ भाजी करावी लागते आम्हाला, त्यामुळं करून घेते तर वांग्याची भाजी। सकाळ सकाळ गिरण लावली कारण का परत पाण्याची लाईट येते। पाण्याच्या लाईटीवर आपलं दळण दळत नाही, त्यामुळं गव्हाचं दळण टाकले दळायला। आणि इकडं माझी चालू आहे वांग्याची भाजी। तर वांगी चिरून घेतलेत आणि मीठ टाकून पाण्यात ठेवलंय म्हणजे काळी पडत नाही ती। आणि इथं आपला कांदा आणि टोमॅटो भाजणे चालू आहे माझं। चांगला भाजून घेते आणि इकडं खोबरं लसूण आणि कोथिंबीर घ्यायची। कोथिंबीर त्याचं वाटण करायचं सगळ्यांचं एकदम पटकन आणि भाजीला फोडणी देते, मग तुम्हाला दाखवते। आज चांगलं ऊन पडले बाहेर। 2 दिवस झाला पाऊस होता आणि माझी तब्येत पण बरी नव्हती, त्याच्यामुळं व्हिडिओ काय टाकणं झालं नाही। तर आपला व्हिडिओ उद्याच्याला येईल। इथं वांग्याची भाजी शिजायला टाकली आणि इकडं माझ्या चालायच्या चपात्या करायला। एका शेगडीवर वांग्याची भाजी आणि एकीकडे चपात्या। तर मुलांच्या डब्यापुरत्या चपात्या झाल्या आता, तर त्यांचा डबा भरून घेते आता मी। चपात्या करून झाले ते आता माझ्या। ज्वारीच्या भाकरी करायच्या त्या इकडं चला त्या करायला ज्वारीच्या भाकरी माझ्या। ठेवले ते पाटीमध्ये, बाहेर एक पाटी भरून नेली भांड्याची। आणि आता सगळं व्यवस्थित आवरून घ्यायचे, भांडी घासून घ्यायचे ते फरशी पुसून। तर चला परत खांदामळणी आज, उद्या बैलपोळा आहे, त्यासाठी लवकर उरकून पटापटा तयारी करायची आपल्याला पण। मामा गेले ते बाजार आणायला पोळ्याचा। चला मग आता आवरून घेते सगळं। भांडी बाहेर भरून नेली ती आणि इथं वेळ लागली आता फरशी पुसून घ्यायला। चला फरशी पुसून घेऊया आता। भांडी घासून झाली ती आता माझी, घरं चांगली पुसून घेतली आणि इकडं पोरचे पण चांगला पुसून घेतलाय। गहू आणले ते दळायला आणि आता दळण करून घेऊया। 1 वाजली आता दुपारची। झाले आता आमचे दळण नीट करून, आताच बाहेर आलं जेवण करून। आणि मामा होय नारळ आणले तर विचारा।
दावा कशाला काय म्हणते आम्हाला काय कळतंय. अयो पार्सल ऑनलाईन मागवलं होतं बेडशीट. काही कंड शर्ट आणले का नाही मामा. गोंड नाही गाईंचा आहे का नाही बरोबर का. गाईला गोंड येसनी बेगड आणि हिंगुळ येसनी कोणाला मशीनला पांढरे. आणि ही काय असतं गोप कशाला खंड करायची तर आता कधी व्हायचं खंड काय ह्याच्या मार्के करायचे त्या आता कधी व्हायच्या मार्के करून ही कशा आणली खंड मशीनला लय लवकर आला. मग द्यायची नाही का आता बरोबर चांगला आहे रेडी लेक आणि कालवण लेक. अयो शर्टांना पण आणले का. बर किती आणले शर्टांना माप किती आहेत शेळ्या किती आहेत. 11 आणले तिला. तू घाटेले बरे किती दे काही गेलं 250 रुपये प्रत्येक शर्टात. मगा म्हणली होती झालं बाजार. आता कुठलं पोळ्याचा बाजार आणलाय सगळा आता गुरांचा. आणि आता आपल्याला काढायचे वैरण भरपूर आज गुरांना. तुम्ही माळावर जाता काय मामा आता जेवण करून का आधी जाता. हो खाली मोत्याला होय. आणि आता मामा जातील माळावर आणि मी आता वैरण काढणार आहे गिनी गुराची. चला आभाळ आले भरपूर काढून घेऊया. तर आम्ही इथं पहिल्यांदाच ऑनलाईन शॉपिंग केली बेडशीटाची. फ्लिपकार्टवरनं बेडशीट मागवली ती. तर चला आपण बघूया कसलं आलंय कसलं नाही ते. तर खोळी पण आले ते छोट्याशा खोळी त्या. दोन खोळी आले ते. आणि बेडशीट हे इलॅस्टिकचं आहे. इलॅस्टिक आली ह्याला चांगली. बघू आता बेडवर हातरून बघते. तर इथं बेडशीट हातरून घेतलं. आता कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि छान बसले. उशीच्या खोळी पण छान आले ते. पार्सल मामा घेऊन आले म्हणून थांबली होती. वैरण काढायला जायची. तर वैरण काढायची आता आपल्याला भांडी घासायची त्या आधी. दुपारची जेवण केलेली मग वैरण काढायला जायचं. छान क्वालिटीचं आले. आणि त्यातल्यात अजून मळखपा आणले. कारण का शेतकरी म्हणल्यावर थोडीशी का होईना पण माती लागते कुठल्याही वस्तूला. त्याच्यामुळं मळखपा आणले. चांगलं बसले. चला आपल्याला आज खंदमळणीची तयारी करायची. गुरांना वैरण ती भरपूर आणून ठेवायची म्हणजे गुरं धुवायची ते. अजून भांडी गोळा करून घेते सगळी. आता मामा हाक मारायला लागले तर गुरं धुवायला जायचं अजून मला. भांडी भरून ठेवली आणि आता इकडं वैरण काढायला आली. आता गुरांना वैरण काढून घेते. वैरण काढून ठेवते म्हणजे अंधाराचे अगोदर 5 वाजले आता. पहिली काढलेली पण वैरण चांगली फुटली आहे. तर इथं वैरण काढायला आलती. पक्ष्यांचा चिवचिवाट चालू झालाय. आणि इकडे बघा आपल्या सीताफळीला किती सीताफळ लागली ती. भरपूर सीताफळ लागली ती बारीक बारीक. आणि इथं आपल्याला छोटंसं मोहोळ पण तयार झाले. हे बघा एका सीताफळीला डोळा आलाय चांगला. उद्या परवा दिवशी पिकते हे सीताफळ.
चला आता वैरण काढून घेऊ. सगळ्या गुरांना वैरण आणून टाकले आता जाग्याला, म्हणजे आले की लगेच 2-3 आलो की आता माळावर सगळे हिरवगार झालंय. गुरांना चरायला होता सकाळपासून, आणि इकडे आता मोटर 4ची लाईट आली. आता मी आणि मामा 2 जण मिळून गुरं धुणार आहे. तर चला. हा बर बर. तर गाईला घेऊन जाते आता मी पटकन, म्हणजे धुवून घेऊ पटापटा. परत घरी गेल्यावर पण भरपूर काम आहे ती. बापू आलाय आमच्या सोबत. आता सरदाराची आई गाई, त्या गाईला धुवायला घेतल्या. आता त्या गाईला धुवून टाकतो आता. आणि इकडं आभाळ पण भरपूर आलंय आता, पण तरी पण आपल्याला गाई गुरं धुवून टाकायची ती. गाईला धुवून झालं, हात लावून देत नाही काही, लांबनच पाणी मारलं हिला. आणि आता दुसऱ्या गाईला आणायला चालली आता मी तिकडं. तरी बऱ्यापैकी चांगली निघली पांढरी शुभ्र गाई. दुसऱ्या गाईला घेऊन येते आता. सगळे जनावर धुवून झाल्यावर मग तुम्हाला संध्याकाळी दाखवतो आपण खांदे मळणी कसं करायचं ते. तोपर्यंत आता सगळी गुरं धुवून घेऊ आणि घरी नेऊ. चला. गुरं आता सगळे धुवून दावणीला आणले, ती वैरण खायला लागली ती आता. तर घरी आल्यावर मामा काय बसलं नाही, तर मामाने चालू केले. काय करताय मामा? मोरक्या करायला चालू केले. ते झाले किती राहिले ते? झाले का? तरी बघ अशा केले ते सगळ्या मोरक्या. हे कोणाला? गायला. तर इथं 3 मोरक्या करून झाले ते आता. आणि आता 4थी करायला घेतली मामाने. आता घरात आली, घरात चालू आहे स्वयंपाक. भाकरी करायला लागली वर्षा. आणि इकडं आत्या भाजी करून गेले ते आत्ताच. भाजी बघू कशाची केली. तर इथं काठेवाट्याची भाजी केली, देठांची. आणि इकडं ज्वारीचा खिचडा केलाय गुरांसाठी, खंदमळणीला लागतो नैवेद्य ह्याचा. आणि आता आपल्याला करायची दुसरी भाजी. कोण खातं कोण नाही काठमाट भाजी, त्याच्यामुळं दुसरी भाजी करणार आहे आता मी. बटाट्याची थोडीशी बटाट्याची भाजी शिजायला टाकली आता मी. भाजी मंदाचेवर शिजती तोपर्यंत मी खंदमळणीचं ताट करून घेते. इथं ताट करायला लागले आता खंदमळणीचं. चला, ह्याच्यात हळद आणि देशी गाईचं तूप घ्यायचं आहे आपल्याला, फुलं थोडीशी. आणि चला खंदमळणीला जायचं ताट करून. आता ताट घेतल्या हाताने राधानी खिचडीचं नैवेद्याचं असतं हे. आज गुरांना ह्याचाच नैवेद्य असतो, मान असतो ह्याचाच. चला. आता खंदमळणी करायला निघालोय सगळेजण इकडं. हा, ह्या गाईने लय जरा ताप केला ग धुवायला. बापू झोपला बघा की नेमका. उठ नाही की उठवलं नाही. चालू दे, एकेकाची पूजा करून चालायचं. आता पुढच्या गाईला जाऊ.
ही नाही ना खाणी ही नाही आणत. बघा हिला खाल्लं मला ताटव. आता आत्याची पूजा करून झाली सगळ्यांची आणि आता आम्ही करून घेतो पूजा आणि झाली. आणि इकडं चालूय तुळशीची पूजा करायला. आता मी गाय सोडते वासरूला पाजायला. वासरू वरडायला लागलंय भरपूर. नाही हट हट. गाय आणली वस्त्रापाशी. हो 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 सोडलं वासरू. आता वासरू पेते चांगला आता गाईला. आणि आम्ही चाललो आता घराकडे. आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं. राधा राहिली होती तर राधा लावून घ्यायला लागली. हा ओके बघू इकडे कर. छान छान लावलंय की. म्हणजे काय असतं माहितीये का वर्षभर बैल रानात ऐकून घे की तो इकडे बघ. वर्षभर त्याच्या धंदा करायचा. तात्या सांगते ते बघ तुला. वर्षात नाही वर्ष नाही त्याचं. आपलं कसं असतं वर्षात. आपलं कसं असतो दिवाळी दसरा कसा असतो. दिवाळी दसरा पाडवा तसं बैलांचा सण असतो. तुम्हाला कसं पाडव्याला हार असते पुन्हा आपण पोळ्या कसं खातो पाडव्याला दिवाळीला. त्यांना आता चारायचे असते त्या. राधाची आणि आजोबाच्या गप्पा चालू आहे त्या बैल पोळ्याविषयी. आता कुठं बैल राहिले ते आता काय. आता सगळे यंत्र निघले ते. आता ट्रॅक्टर जेसीबी निघाल्या. आता कुठं पहिलं बैलांनी नांगरायचं. आता ट्रॅक्टरने एका तासात. पहिलं बैलांना नांगरायला दिवस लागायचं ना. 4 बैलाला 1 एकर लागायचं. 4 बैलाला 1 एकर. होय आपली गाय कुठल्या बी घ्यायच्या आणि रांगायचं शेतामध्ये. नांगरायचं ग. बैल असते ते गाया नसते त्या. हा तात्याकडे पहिली बैल होती. आता इकली तात्याने. आणू बाय पुटू. हा देवाण्याचा नद्याचा पुटू असेल काय. कुठं आहे हो. आहेत का मोत्याला आम्ही आजारी होत सुद्धा असेल. पहिले दिवाण्या सुद्धा असेल मोडलेले. हा मोत्याला काय आपण रानातच पुरले ना. अगं आजारी होता ग ती. आजारी पडून बायाकडे विचारावं लागतं मेला ग त्याच्यामुळं. खंदमळणी झाली. पहिली आमच्यात बैल होती. मामाला विचारू त्या बैलांविषयी. मामा बैल राखायचं पहिलं आणि बैलावर असायचं. हाय मामा कधी खंदमळणी करायचा हो तुम्ही दिवसभर काम करून. इदुळा होय. काय काय टायमाला 6 वाजता बैल दिले. 6 वाजता. आपणच 9 वाजता 8 वाजता करायचं. आज निवांत आहे म्हणून लवकर झालं. होय दरवर्षी 8-9. दरवर्षी 8-9 किती बैल होते हो पहिली. 2च बैल आपल्याला. 2 होय. तर पहिली 2 बैल होती. बैलांची नाव मोत्या एक होतं ना. अजून एक काय होता नाही. मोत्यान दिवाणी. मोत्यान दिवाण्या होय. आणि बैल चांगली होती. हाक मारली की तशी लय नाव झाली. होय झाली सगळेजण शांत. म्हणलं तर मोठ्या एवढं नाही तर नंदी दिवाणी असायची. होय पुन्हा हिरे हौशी असायची पहिल्यापासून. आमच्या बापाच्या काळात 2 बैल होती रायबानी आणि बुद्ध्यामणी. होय. तुम्हाला बैलामुळंच ही होय. दिवसभर रातभर तुम्ही काम करायचं का नाही बैलांनाच. आणि बंधुराज कशी हिरे हौशाला होती. होय मामाला खंदमळणी दिवशी डोक्याचा ढिगारा दिसला गवताचा तर पटायचा नसतं. कधी पटला नाही. होय डोक्याचा ढिगारा नसला घरी वैरण हिरवं ते आणून ढिगारा गवताचा. वैरण भरपूर लागायचे. उद्या येईल बरं जनावराला.
पोळे स्वयंपाक करायच्या आधी वैरणीची तयारी केली तर ठीक नाही तर काय करायचं. होय. मग तुम्ही वैरण आणून ठेवत असाल आज डोक्यावर. लय आणायची डोक्यावर. हो, तेव्हा कुठली गाडी आणि कुठलं काय आम्हाला डोक्यावर आणायचं. वैरण खाल्ली तर सरली नाही दिवसभर पोळा अशी वैरण दिवसभर काम करून संध्याकाळी साठीभर वैरण आणतो ती साठीभर म्हणजे किती आता? बैलगाडी भरून. आत्ताची बैलगाडी होय. आता कोण आणतंय हो एवढं? आता तुम्हाला हिटले आता इथले इथंच होईना. पहिली कामं पण तशी करायचं तुम्ही. तर चला, व्हिडिओ आवडले तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना. शुभरात्री. अंधार पडलाय सगळा, काळोख, अमावस्याचा काळोख आहे हा. बाय 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 बाय. राधा कुठं गुड चालली? नाईट. गावाला चालली का? बाय बाय. गुड नाईट.